नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला हिरव्या वाटाण्याचं अंड्याचं झणझणीत कालवण बनवून दाखवणार आहे आणि झटपट होणार आहे। रेसिपी बघितली की लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका। त्यासाठी बघा कोथिंबीर घेतलेली आहे, एवढी कोथिंबीर घेतली। वल्ल खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे बघा, असा कापून घेतलाय। एक गड्डी लसूण आहे, हा देशी लसूण आहे आणि दोन तुकडे बघा घेतलेत आल्याचे, दोन हिरव्या मिरच्या। हा एवढाच मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा। मसाला बघा बारीक करून घेतलेला आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल 1 चमचा टाकायचं, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 7 ते 8 बघा अशा लसणाच्या पाकळ्या कुटून घ्यायच्या। अर्धा चमचा जिरं चांगलं तडतडून देऊया आणि लसणाचा थोडासा कलर चेंज झाला पाहिजे फक्त। त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि जे आपण आता हिरवं वाटण बनवले ना ते सगळं टाकून द्यायचं आपण याच्यामध्ये। आता हे मिक्स करून घेऊया, परतून घ्यायचं 1 मिनिटभर। 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद, छोटा अर्धा चमचा टाकलेला आहे बघा। आता हे पण ह्याच्यामध्ये परतून घेऊया। थोडीशी हळद टाकल्यानंतर पण परतून घेतले बघा। त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे धने पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि आपला ही लाल मिरची पावडर आहे। तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे, 2 चमचे टाकलेले। तुमच्या तुम्ही तिखटाप्रमाणे टाका, चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपण परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे आणि गॅस एकदम बघा बारीक केलेला आहे। आता ह्यात म्हणजे अंडी बघा मी शिजवून साल काढून घेतलेली, त्याला अशी एक चीर मारवायची आणि सगळी अंडी आपण टाकून देऊया। अंडी बघा टाकलेली आहे, त्यात आपण हलवून घेऊया। ही 8 अंडी आहे, ती 8 अंड्यासाठी तुम्ही मसाला दाखवलेला आहे। हलवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे बघा, जेवढं तुम्हाला कालवण पाहिजे ना त्या प्रमाणातच आपल्याला पाणी टाकायचे। तर मी एक छोटा टोप टाकलेला आहे बघा, ही 4 ते 5 लोकांना पुरल। मिक्स करून घेऊया। पाणी टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस मीडियम केलेला आहे। मसाला बिसाला टाकताना कधी पण ना बारीक गॅस करायचा, म्हणजे आपण हलवस्तवर खालची गोष्ट जळून जात नाही आणि आपली मिरची वगैरे जी मिरची पावडर मसाला टाकतो तो पण जळून जात नाही। आता गॅस मीडियम केलेला आहे, मीडियम गॅसवर आपण ह्याला उकळून देऊया। कालवण बघा चांगलं उकळलेलं आहे, अशा प्रकारे झालंय बघा। मस्त असं होतं आणि 1 नंबर लागतं, झटपट होणारी रेसिपी। आपल्याला काय ह्याला जास्त मसाला जास्त वाटणची बी गरज नाही, थोडक्यात वाटण आहे, फक्त वल्ल खोबरं टाकायचे थोडंसं आणि चव 1 नंबर लागणार, करून बघा। आणि ह्याला थोडंसं एक उकळलं की नाही, 5 ते 7 मिनिट उकळून द्यायचं चांगलं, मस्त होतं बघा। ग्रेव्ही बघा किती छान झालेली आहे, ही 4 ते 5 लोकांना पुरेल। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। आज मी तुम्हाला अंड्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 4 अंडी शिजवून साल काढून घेतलेली आहे ती। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल 1 चमचा टाकायचं आणि चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, गॅस आपला मीडियम आहे। जिरं चांगलं तडतडलं की एक मोठ्या आकाराचा कांदा बघा एकदम बारीक कापून घेतलेला आहे। जरी तुम्ही ह्याच्यामध्ये 2 कांदे टाकले तरी पण चालतील। आता हा कांदा पहिला आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, हे आपली घरची असल्यामुळे बघा मी थोडीशी टाकते, बघा कसा कलर आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये 1 गड्डी लसूण आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं आहे। तुम्ही पेस्ट करून टाकली तरी पण चालेल, पण कुटून टाकल्यावर काय होतं, चव छान येते। आता हे मिनिटभर परतून घेऊया। मिनिटभर परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मोठ्या आकाराचा टमाटर बघा असं बारीक कापून घेतलेलं आहे। आता हे पण आपण मीडियम गॅसवर मिनिटभर परतून घ्यायचं। 1 मिनिटभर बघा परतून घेतलेलं आहे टमाटर टाकल्यानंतर आणि गॅस आपला अजून पण मीडियम आहे। आता ह्याच्यामध्ये बघा मिरची पावडर टाकायची, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। कारण मला खूप जरा मुलांनी कमेंट केली होती की तुम्ही आम्हाला असं सुक्कं दाखवा पण मिरची पावडरचं दाखवा, तर आता ही मिरची पावडरचं मी दाखवलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। मिरची पावडरला काय मीठ नसतंय म्हटल्यावर तुम्ही थोडंसं कमीच टाका, विकतची असली तर त्याला काय एवढं मीठ वगैरे काय नसते, त्याच्या हिशोबावर मीठ टाकायचं। जर कमी लागलं तर परत आपण वरून टाकू शकतो। गरम मसाला पावडर 1 चमचा, कोणता पण वापरला तर चालेल गरम मसाला, आणि नसला तरी पण चालू शकतो, ह्याची चव एकदम छान अशी येईल। आता हे थोडं परतून घ्यायचं, पहिलं परतून घेतलेलं आहे बघा। आता अशा पद्धतीत मसाला होतो। टमाटर 1 मोठ्या आकाराचं, 2 कांदे, आता त्याच्यामध्ये बघा असं अंड्याला चिरायचं, 2-3 जरी जागे थोडं थोडं जरी असं चिरलं तरी ना तुम्ही असं केलं तरी चालू शकते। जरी नाही केलं तर चमचा असेल तर चमच्याच्या टोकानं पण केलं तरी चालतंय, होतं बरोबर ते। सुरी जरी नसेल किंवा हे असेल तर असं। आता हे थोडं आपण हलवून घेऊया, मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे। कधी पण मिरची पावडर म्हणा असे मसाले टाकताना गॅस बारीक करायचा आणि आता हे 5 मिनिटासाठी बारीक गॅसवर ठेवायचं, फक्त बारीक गॅसवर झाकून ठेवलं होतं बघा, अशा पद्धतीत होतं। एवढं ओलसरपणा येतो त्यांना। आता हे पहिलं आपण हलवून घेऊया। तुम्हाला जर सुक्क जरी चिकन करायचं असेल ना, असं गडबड असेल कामावरून आल्यावर वगैरे खायची इच्छा झाली ना, तर अशा पद्धतीत जरी केलं ना तर छान लागते। ह्यात काही वेगळं टाकायचं नाही। जर तुमच्याकडे असेल जिरे धने पावडर तर वगैरे अर्धा चमचा टाकायचं, अर्धा किलोसाठी। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि हलवून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना थोडंसं पाणी टाकायचं आहे,
मीठ कधी पण थोडंसं ना मुलांनी म्हणा स्वयंपाक करताना थोडंसं कमीच टाका, नंतर थोडंसं आपण असं चमचा घेऊन खाऊन बघायचं की मीठ लागते का. त्याच्यावर आपण बघा थोडंसं पाणी टाकलेलं आहे, मी झाकण ठेवते 5 मिनिटासाठी. 5 ते 7 मिनिट झाले बारीक गॅसवर, झाकण काढूया. बघा अशा पद्धतीत होतं. ह्याच्यापेक्षा पण सुक्कं होईल. हे जर तुम्ही आता थंड झाल्यावर जर खाल ना तर एकदम सुक्कं होईल. मग ते जर तुम्हाला भाकरीवर खात असेल किंवा चपातीवर खात असेल ना तर थोडं टोटरे बसतात, त्यासाठी असं थोडंसं ओलसर ठेवायचं आणि मग ती थंड झाल्यानंतर एकदम असं तुम्हाला सुक्कं सुक्कं वाटेल. तर अशा पद्धतीनं करून बघा, एक नंबर होतं. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.